पुण्यातील जुन्नरच्या कुसूर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यावसायिकांचं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विटांचा जागेवरच चिखल झालाय, त्यामुळे वीटभट्टी व्यावसायिकांनी केलेला खर्च पाण्यामध्ये गेलेला आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। जागेवर चिखल झालं त्याच्यात। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्याला गारपिटीच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि कुसूर परिसरातील वीटभट्टी व्यावसायिकांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। मी आता वीटभट्टीच्या परिसरात आपण या ठिकाणी पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि ज्या काही बनवलेल्या विटा होत्या त्या विटांचा अक्षरशः चिखल होऊन त्या जागेवरतीच खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात केलेला खर्च सुद्धा वाया गेलेला आहे। एकंदरीत आपण जर ही परिस्थिती पाहिली तर वीटभट्टी व्यावसायिकांना खरं हा पीक आवर आहे। आता सध्या त्यांचा सीझन सुरू होता आणि ऐन सीझनच्या काळातच हा अवकाळीचा तडाखा बसला आणि वीटभट्टी व्यावसायिकांचं हातोनात असं नुकसान झालेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी वीटभट्टी व्यावसायिक आहेत। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? सर, मी संदीप अशोक शिंदे, राहणार जुन्नर। मी एक वीटभट्टी व्यावसायिक आहे, कुंभार समाजाचा। साहेब, आज एवढे नुकसान झालेले आज तुम्ही समक्ष बघताय। आज आमचे पावसाने, अवकाळी पावसाने भरपूर नुकसान झालेले आहे। आमचं स्टॉक करण्याची जी आज क्षमता होती, तसा शेतकरी कांदा साठवून ठेवतो, तसं आता आमचा साठवणीचा प्रकार होता 1-2 महिने, हा पूर्ण संपलेला आहे। त्याच्यामुळे 100% विटाचे दर हे वाढणार आहेत। या अवकाळीच्या तडाख्याने वीटभट्टी व्यावसायिकांचं प्रचंड असं नुकसान झालं असून या पुढच्या काळात विटांचे दर हे वाढून कंस्ट्रक्शन लाईनला याचा मोठा फटका बसण्याची भीती सध्या या वीटभट्टी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, जुन्नर, पुणे।